पाकने दगाबाजी केली तर डायरेक्ट अटॅक। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली आहे। या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे। या बैठकीत राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याच्या तयारीत मोदी यांना सविस्तर माहिती दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भारताची भूदल, नौदल आणि वायुदल अशी तिन्ही दल सज्ज आहेत, असं राजनाथ सिंह यांनी मोदी यांना सांगितले आहे। त्यामुळे आता पुढे नेमके काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। या बैठकीत युद्धाची रणनीती ठरवण्यात आली असल्याची ही माहिती समोर आली आहे। भारताकडून 100 पेक्षा अधिक देशांशी संपर्क करण्यात आला असून या देशांना पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आणि धडा शिकवण्यासाठी काय काम केले जाणार आहे याची माहिती देखील देण्यात आली आहे। भारताने युद्धाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत पाकच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली असतानाच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताबरोबर पंगा घेऊ नका असा सल्ला सरकारला दिला आहे। जल, स्थल आणि हवाई अशा तिन्ही दलांचा युद्धाभ्यास सुरू असून तिकडे काश्मीरमध्ये लपलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा शोध आज तिसऱ्या दिवशीही सुरूच होता। भारताने आपले तिन्ही दल सज्ज ठेवली आहेत। या तिन्ही दलांकडून आपापल्या पद्धतीने युद्धाभ्यास केला जातोय। दुसरीकडे भारत पाकिस्तान सीमेवरही गस्त आणि सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे। पाकिस्तानने काही कुरापत्या केल्यास तर त्याला जशास तशी उत्तर देण्यासाठी भारताने देखील तयारी ठेवली आहे। भारतीय सैन्याकडून पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे। अशा स्थितीत पाकिस्तानने काही दगाबाजी केलीच तर युद्धजन्य स्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम मध्ये हल्ला करणाऱ्या एकूण दहशतवाद्यांत 3 दहशतवादी हे पाकिस्तानमधील आहेत। त्यातील एक दहशतवादी हा स्थानिक आहे। हा सर्वांचाच भारतीय सैन्याकडून शोध घेतला जात आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।